सावंतवाडी तालुक्यात मळगाव इथं पवार कुटुंबियांच्या घरावर झाड पडून त्यांचं 3 लाखाचं नुकसान झालंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेलं हे धोकादायक झाड तोडण्यासाठी पवार कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या विभागानं दुर्लक्ष केल्यानं हे झाड घरावर कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झालं। पण नुकसान भरपाई देण्याची वेळ येतात सार्वजनिक बांधकाम विभागानं आता हात वर केलेत, त्यामुळे नुकसान होऊन सुद्धा पवार कुटुंबीय या भरपाईपासून वंचित राहिलेत। सावंतवाडी तालुक्यात मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसानं मळगाव इथं रात्री 8:30-9 वाजण्याच्या सुमाराला पवार कुटुंबियांच्या घरावर झाड पडून त्यांचं 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय। हे झाड पडलं तेव्हा मोठा आवाज झाला। त्या आवाजानं सीताराम पवार यांची पत्नी बेशुद्ध सुद्धा पडली। पूर्ण घरात एका बाजूनं पावसाचं पाणी शिरलं। रात्रीची वेळ, वीज गेलेली आणि पूर्ण काळोख, त्यामुळे घरातले सर्व भयभीत झाले होते। सर्व जीवनावश्यक वस्तू भिजल्यानं मोठं नुकसान झालं होतं। त्या परिस्थितीत जीव मुठीत धरून पवार कुटुंबियांनी ती रात्र उपाशी पोटी जागून काढली। खरं तर पवारांचं हे एकत्र कुटुंब असून या घरात 15 माणसं राहतात, पण नोकरी व्यवसायानिमित्त काही जण मुंबईला होते, नाहीतर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। यात घराचं मात्र खूप नुकसान झालंय। हे झाड सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मळगाव बाजारपेठ इथं होतं। हे झाड तोडण्याबाबत पवार कुटुंबियांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार देखील केला होता। बांधकाम विभागानं मात्र याकडे कानाडोळा केला। या झाडावरून विद्युत वाहिनी गेली आहे, त्यामुळे पवार कुटुंबीय ते झाड तोडू शकत नव्हते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात हे झाड असून सुद्धा नुकसान भरपाई मिळत नसल्यानं पवार कुटुंबियांनी न्याय तरी कोणाकडे मागावा हा प्रश्न निर्माण झाला आहे। PWD अर्ज देऊन एक दीड महिना झाला तरी त्यांच्यानी दखल घेतली नाही आणि जास्तीत जास्त नुकसान आमचं 3-4 लाखाचं झालं तरी पण ते द्यायला तयार नाही नुकसान भरपाई। हे आम्हाला मिळू दे, ही आमची विनंती आहे PWD कडे। खरं तर रस्ता ज्या खात्याच्या मालकीचा असेल त्या रस्त्यालगतची झाडं त्या खात्याच्या मालकीची असतात। असं असून सुद्धा सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्यालगत असलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या तसंच हे झाड धोकादायक असल्याची कल्पना देऊन सुद्धा संबंधित विभाग नुकसान भरपाई द्यायला असमर्थ असेल तर सामान्य माणसानं न्याय तरी कोणाकडे मागायचा। गेले 2-3 दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार जो पाऊस पडत आहे त्याने बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। आज तुम्ही इथे बघितलं तर माळगावमध्ये या पवार कुटुंबावर काल संध्याकाळी साधारण 7:45च्या दरम्यान एक आंब्याचं मोठं झाड त्यांच्यावर घरावर कोसळून साधारण 3-1 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलून त्यांच्याकडून माहिती घेतली तर संबंधित झाडं हे तुमच्या घरावर पडलं त्याला आपण कुठल्याही प्रकारचं नुकसान देऊ शकत नाही असं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं। मग ह्या कुटुंबाने नेमकं कुणाकडे जायचं आणि कुणाकडून नुकसान भरपाई घ्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आजच्या क्षणाला ग्रामपंचायत मळगावच्या माध्यमातून त्यांना थोडीशी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन आज ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना देण्यात आलेलं आहे। परंतु रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकामाची जी झाडं आहेत ती झाडं आपली नाही असं जर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी सांगत असतील तर ह्या झाडापासून झालेल्या नुकसानाला भविष्यात जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। पवार कुटुंबियांबद्दल मळगाव ग्रामपंचायतीला माणुसकी आहे। त्यांनी काही तातडीची मदत पवार कुटुंबियांना केली। मळगाव सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, माजी सभापती राजू परब, आनंद देवळी तसंच तलाठी शिंदे यांनी बांधकामचे शाखा अभियंता BL पाटील, श्रीयुत रंगशूर यांच्या समवेत पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला। पण उघड्यावर पडलेल्या पवार कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार का हाच खरा प्रश्न आहे। रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी।